हॅलो स्टुडंट, इंटिग्रेशन या चॅप्टरला आपण काल सुरुवात केली होती. त्याच्याशी रिलेटेड जे सर्व फॉर्म्युलेज होते काल आपण ते घेतलेले होते. थोडेस त्या फॉर्म्युल्यामध्ये ना एका फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन आहे. जो आपण 7व्या नंबरचा फॉर्म्युला घेतला होता तो असा होता, एक इंटिग्रेशन ऑफ 1/x⁴n इंटू dx. मी काल लिहिताना थोडस त्याला चुकलेलं आहे माझ्याकडनं. ती व्हॅल्यू होती मायनस, मी काल आपण घेतलं तर n अपॉन, तर तो n अपॉन न घेता तिथे न्यूमरेटरला 1 घ्यायचा आणि तो n जो आहे तो डिनॉमिनेटरला शिफ्ट करायचा, x⁴n प्लस c. एवढं करेक्शन ना 7व्या नंबरचा जो फॉर्म्युला आपण घेतला होता ना त्याच्यामध्ये करून घ्यायचा. 1/x⁴n इंटू dx इज मायनस 1/n x⁴n प्लस c. एवढं करेक्शन करा. बाकीचे सगळे फॉर्म्युलेज तुम्ही व्यवस्थित पाठ केलेले असतील. आणि हे जे फॉर्म्युलेज आहेत, हा पर्टिक्युलर फॉर्म्युला हा पाठ नाही केला तरी चालतो. म्हणजे ह्याला एक ऑप्शन आहे की जो आपण x⁴n चा फॉर्म्युला घेतलेला आहे तोच जरी लक्षात ठेवला तरीही चालतो. म्हणजे असं काही नाही की हा पाठच करावा किंवा हा चुकलाय म्हणून आपण हे करूया. की ही जी टर्म आहे ही जरी घेतली तरी सर्व प्रॉब्लेम्स ह्या टाईपचे जरी असले तरी तुम्हाला ह्या टर्म वरून ते सॉल्व्ह करता येतात. आणि ते करण्यासाठी एक आपल्याला ह्याचा ऑप्शन माहितीये की ही टर्म आपण अजून कशी लिहू शकतो. इंटिग्रेशन 1/n आहे ना, तर x⁻n च्या फॉर्म मध्ये आपण ती टर्म लिहू शकतो. म्हणून हा जो फॉर्म्युला आहे तो ऍप्लिकेबल होतो. ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो ह्या टर्मला ऍप्लिकेबल होतो. अदरवाईज तुम्ही हाही पाठ केला तरी चालू शकतो. दोन्ही फॉर्म्युले पाठ करा किंवा एक जरी पाठ केला तरी चालेल. हे जे सगळे फॉर्म्युले आपण काल बघितले आहेत त्या फॉर्म्युल्यांवर बेस असलेली जी एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइज आता आपण घेणार आहोत. फर्स्ट एक्झरसाइज जी प्रायमरी एक्झरसाइज आहे ती फक्त डिपेंड आहे की तुम्हाला जे टर्म्स दिलेले आहेत किंवा जे फॉर्म्युले झालेले आहेत त्या फॉर्म्युल्यांवर बेस असलेली फक्त ही एक्झरसाइज आहे. शक्यतो ह्या एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स हे फायनल परीक्षेमध्ये विचारले जात नाही, कारण खूप सोपे आहेत आणि टेक्निकली ते फक्त तुम्हाला फॉर्म्युले जमतात का एवढ्यासाठीच ती एक्झरसाइज आहे. तर त्या अर्थाने फॉर्म्युल्यांचं रिव्हिजन या एक्झरसाइज मध्ये होणार आहे. म्हणून हे जी एक्झरसाइज आहेत त्याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत ते खूप सोपे आहेत. फक्त फॉर्म्युले जसेच्या तसे प्लेस करायचे आणि मागचे सगळे जिथे ट्रिग्नॉमेट्री असेल ना तिथे पण मात्र लक्षात ठेवायचं, जिथे जिथे ट्रिग्नॉमेट्री असेल ते मागच्या 11वीचे जेवढे काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युलेज आहेत ते रियूज करायचे आणि नंतर या वर्षीचे जे आपले इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज आहेत ते यूज करून आपल्याला प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे आपण एक्झरसाइज सुरुवात करूयात. 3.1 क्वेश्चन. जसं डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन खूप सोपा असतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तसं इंटिग्रेशनचा पण खूप सोपा क्वेश्चन असतो. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा जो व्हेरिएबल असेल त्या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला इंटिग्रेट करावं लागतं. त्यामुळे सगळे क्वेश्चन्स एकसारखे दिसतील. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातला क्वेश्चन नंबर 1 घेऊया आणि त्या 1 मधला फर्स्ट एक्झाम्पल आहे x³ प्लस x² मायनस x प्लस 1. ही टर्म दिली आहे फंक्शनची. आता ह्याला इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. त्यामुळे नेहमी इंटिग्रेशनचा क्वेश्चन लिहित असताना इंटिग्रेशनचा आय ने ती टर्म इंडिकेट करायची. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठल्या फंक्शनचं, तर ह्या फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचंय म्हणजे dx लिहायचंय. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये ही टर्म घेऊया, x³ प्लस x² मायनस x प्लस 1 इंटू dx. या फॉर्म मध्ये सगळे क्वेश्चन लिहिताना जरी तुम्ही ह्याच फॉर्म मध्ये लिहून घेतले पहिल्यांदा तरीही चालतात आणि याच्यानंतर आपण याचं सोल्युशन जे आहे ते डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहोत. साहजिक जे इंटिग्रेशनची टर्म आहे मध्ये प्लस मायनसचा फॉर्म आहे, प्रत्येक टर्मला आपण इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म प्लस इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस इंटिग्रेशन ऑफ थर्ड टर्म प्लस इंटिग्रेशन ऑफ लास्ट टर्म इंटू dx. प्रत्येक टर्मला आपण इंडिकेट केलेला आहे. या प्रत्येक टर्मचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे जो काल आपण बघितलाय तो यूज करायचा. पहिली टर्म आहे x³
म्हणजेच एक्स रेज टू एन चा जो फॉर्म्युला आहे तो यूज होईल. एक्स रेज टू एन चा जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे, एक्स रेज टू एक नी ऍड होतो एन प्लस वन आणि डिनॉमिनेटरला येतो एन प्लस वन प्लस कॉन्स्टंट सी. हा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो ह्या टर्मला ह्या टर्मला ह्या टर्मला तिन्ही टर्मला हा एकच फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल. किंवा काल आपण एक सेपरेट फॉर्म्युला बघितलाय तो डायरेक्ट यूज केला तरी चालतो. वन साठी सुद्धा आपण डेरिव्हेटिव्ह बघितलेला आहे. ती व्हॅल्यू जी आहे फॉर्म्युलाची ती आहे एक्स आणि ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची शेवटच्या टर्म साठी. बाकीच्या सगळ्या टर्म साठी तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे तो यूज करता येईल. आता टर्म लिहूया. इंटिग्रेशन ऑफ ची व्हॅल्यू पहिली काय येईल, एक्स रेज टू पॉवर एक नी वाढवायची. सो पॉवर एक नी वाढली, 3 च्या ऐवजी येईल 4/4 प्लस एकनी पॉवर वाढली क्यूब अपॉन 3 मायनस एकनी पॉवर वाढली, इथे पॉवर 1 आहे, एकनी वाढली म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स आणि सर्वांना मिळून एकदाच सी लिहायचा. ऍक्च्युली आपण फॉर्म्युलामध्ये कसं लिहितो, प्रत्येक टर्म साठी वेगळा सी आपण लिहितो. तर जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक हा जो कॉन्स्टंट आहे तो एकत्रित सपोज करायचा आणि त्याला एकदा सी ने इंडिकेट करायचं. यावेळी हा जो टर्म आहे ती सिम्प्लिफिकेशन आता ह्याचं होत नाही. याचा अर्थ हे जे आहे ते आपलं फायनल आन्सर आहे. खूप सोपं आहे जर फॉर्म्युले पाठ असतील तर. अगदी टर्म मध्ये व्हॅल्यूज तुम्हाला फक्त फॉर्म्युल्यानुसार रिप्रेझेंट करायचे आणि सिम्प्लिफिकेशन जर असेल तर करायचंय. ह्या केसमध्ये काही सिम्प्लिफिकेशन नव्हतं म्हणून आपण ही जी टर्म आहे ऍज अ आन्सर म्हणून एक्सप्रेस केलेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. आता मी तो डायरेक्ट इंटिग्रेशन आयच्या फॉर्म मध्ये लिहून काढेल. सो टर्म नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ x square into 1 minus 2/x bracket square into dx. सो ही जी सेकंड टर्म दिलेली आहे ती या फॉर्म मधली आहे आणि याच्यामध्ये दिसतंय ते मल्टिप्लिकेशनचा फॉर्म. काल जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तर इंटिग्रेशन प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला इंटिग्रेशन सेपरेट करता येतं, जसं आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा इंटिग्रेट जे आहे ते वेगळं करतायत. मात्र इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे डिवायडेशनचा फॉर्म असू देत किंवा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म असू दे, इंटिग्रेशन सेपरेट करता येत नाही. लक्षात आलं. इंटिग्रेशन मध्ये फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर प्रत्येक टर्मचे इंटिग्रेशन आपल्याला सेपरेट करता येतं. पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा जर फॉर्म असेल तर त्याला इंटिग्रेट सेपरेट होत नाही, करायचा पण नाही, होत पण नाही. त्यामुळे ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी पहिले सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आणि सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला ही जी व्हॅल्यू दिली आहे ती स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण ह्या टर्मचं एक्सपान्शन करू शकतो. ते एक्सपान्शन करायचं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार. ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर इज 1 मायनस येईल मायनस 2 टाइम. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम. मल्टिप्लिकेशन मध्ये एक टर्म 1 आहे म्हणजेच इथे 2 इंटू 2 4/x प्लस बी स्क्वेअर असतो. सो ह्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला 4/x स्क्वेअर इंटू डीएक्स. फक्त ह्या टर्मचं एक्सपान्शन केलं. हा फॉर्म्युला जो आहे तो यूज झाला. आता आपण सिम्प्लिफिकेशन करूया. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी हा जो एक्स स्क्वेअर आहे तो प्रत्येक टर्मला आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. सो मल्टिप्लिकेशनची पहिली व्हॅल्यू होईल एक्स स्क्वेअर मायनस इथे मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर इंटू 4/x अशा फॉर्म मध्ये होईल. त्यामुळे हा स्क्वेअर जो आहे तो एक एक्स ला कॅन्सल होईल आणि आन्सर काय येईल आपलं 4x. एवढंच आन्सर शिल्लक राहील. ती टर्म मी इथे लिहिली प्लस एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजेच टर्म राहिली 4 इंटू dx. ही जी व्हॅल्यू आलेली आहे त्या व्हॅल्यूला आता आपण इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो कारण मध्ये मायनस आणि प्लसचा फॉर्म आहे. त्यामुळे पहिल्या टर्म साठी, दुसऱ्या टर्म साठी आणि तिसऱ्या टर्म साठी इंटिग्रेशन जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं. इंटू dx मायनस 4x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4dx. आता या केस मध्ये पहिली टर्म तोच फॉर्म्युला आपण यूज करून सिम्प्लिफाय करू शकतो. इथे मात्र कोइफिशियंट्स आहेत.
हे कोएफिशियंट इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यायचे. आपला फॉर्म्युला बेसिक कुठला घ्यायचा, के इंटू एक्सचा. आपण काल जो फॉर्म्युला बघितला होता त्यामध्ये कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल अशा जर फॉर्म मध्ये असेल तर आपण हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय करतो, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर सपोज करतो आणि त्याच्याच पद्धतीने हा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट आता इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येईल आणि आपली जी टर्म होईल ती रिराईट करून घ्यायची 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स प्लस 4 इंटू काही शिल्लक नाही म्हणजेच 1 इंटू डीएक्स. आणि आता ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता यूज होईल आणि फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू होईल एक्स क्यूब एकनी वाढलं अपॉन एक्स मायनस 4 इंटू एक्स रेज टू एकनी वाढलं म्हणजे 2 अपॉन 2 प्लस 4 इंटू ही टर्मची फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू आहे एक्स प्लस सी. सर्वांना मिळून एकदाच कॉन्स्टंट सी शेवटी लिहायचा. आता ह्या टर्म मध्ये सिम्प्लिफिकेशन कुठे होत आहे, फक्त इथे सिम्प्लिफिकेशन होत आहे. ह्या सिम्प्लिफिकेशनची व्हॅल्यू जी आहे ती आपण खाली लिहूया, मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस सी. आणि हेच आपलं जे आहे ते फायनल आन्सर असेल. सो या केसमध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायची की मल्टिप्लिकेशन ज्या केसमध्ये असेल त्या केसमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करायचं नाही, त्या टर्मला सिम्प्लिफाय करायचं. कुठपर्यंत सिम्प्लिफाय करायचं, जिथपर्यंत ती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये येते तिथपर्यंत त्याला सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं आणि एकदा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आली की त्याचं जे इंटिग्रेशन आहे ते सेपरेट करायचं. इंटिग्रेशन सेपरेट झालं की कोइफिशियंट जे आहेत ते इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यायचे आणि नंतर जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज यूज करायचे. सिम्प्लिफिकेशन होत असेल तर ते सिम्प्लिफिकेशन करायचं आणि जे काही फायनल आन्सर असेल ते फायनल आन्सर हेच आपलं इंटिग्रेशनचं फायनल टर्म असेल. नेक्स्ट बघूया, इंटिग्रेशन ऑफ टर्म आहे 3 sec square x minus 4 upon x plus 1 upon x root x minus 7 into dx. ही जी टर्म आहे ह्याच्यामध्ये पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी आणि चौथी प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये दिलेले आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मचं आपल्याला इंटिग्रेशन डायरेक्टली सेपरेट घेता येतं. त्यामध्ये पण थर्ड नंबरची जी टर्म आहे त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच माहित नाही आपल्याला, कारण टर्म कशी आहे 1 upon x रेज टू 1 upon x इंटू रूट एक्सच्या फॉर्म मध्ये, म्हणून त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी जो रूट दिलेला आहे त्याला रूटच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, 1/2 रेज टू पॉवर 1/2 च्या फॉर्म मध्ये. बेस इक्वल असेल तर इंडेक्स ऍड होतो आणि इंडेक्स जर ऍड झाला तर 1 plus 1/2 1 plus 1/2 ही टर्म ऍड होईल आणि 1 plus 1/2 ही टर्म ऍड करायची आहे म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू काय येईल 3/2 2 plus 1 upon 2. या अर्थाने ही जी टर्म आहे ती या पद्धतीने आपल्याला एक्सप्रेस करता येईल. मगाशी जे सुरुवातीला मी सांगितलं होतं की आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो 1 upon x raised to n चा आपण जो घेतला होता, जो मी तुम्हाला आत्ताच सांगितला, तो जो 7 नंबरचा फॉर्म्युला आहे तो आयदर डायरेक्ट यूज करा ह्या टर्म साठी किंवा ह्या टर्मला कसं कन्वर्ट करायचं, एक्स रेज टू मायनस एन च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तरी चालतं. आता मी तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करून दाखवते, पण त्याच नंतर म्हणजे आपण सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट केल्यानंतर परत तुम्हाला ह्या टर्मनी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हेही सांगते. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात आलं ना, पुढे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तर फक्त मी ही टर्म रिप्लेस करेल, बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत आता लिहिताना मी कॉन्स्टंटला इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहिते, सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स प्लस इथे 4 कॉन्स्टंट आहे त्यामुळे मायनस 9 पाहिजे,
सो -4 इंटिग्रेशन 1/x इंटू dx. परत हाच फॉर्म्युला मी डायरेक्टली इंटिग्रेशन सेपरेट पण करते आणि तो फॉर्म्युला सुद्धा यूज करते. सिमिलर वेनी ह्या टर्मची व्हॅल्यू जशी मगाशी आपण लिहिली होती ती किती आली होती 1/x⁻³ इंटू dx. आणि ह्याला पण आता जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट बाहेर लिहून टर्म रिराईट करूयात. व्हॅल्यू कशी येईल -7 1 राहील इंटू dx. ठीक आहे. कॉन्स्टंट कोइफिशियंट जे आहेत ते कोइफिशियंट मी प्रत्येक टर्म साठीची जे आहे व्हॅल्यू त्या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर करून घेतल्या. ह्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे डायरेक्ट तयार आहे. व्हॅल्यू येते tan x. परत ह्याच्यासाठीचा फॉर्म्युला सुद्धा डायरेक्ट तयार आहे. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू येते log x. परत ह्या टर्म साठी मगाशी मी जे सांगितलं 1/x⁻n चा जो फॉर्म्युला आहे तो पण तयार आहे. आणि इथे x चा सुद्धा 1 चा सुद्धा जो इंटिग्रेशनचा फॉर्म आहे म्हणजे आन्सर आपलं x येतं ते पण तयार आहे. त्यामुळे सर्व टर्म्स ह्या फॉर्म्युल्यानुसार तयार असल्यामुळे आपण ऍट अ टाइम ते सॉल्व्ह करूया. सो पहिल्या टर्मची व्हॅल्यू -4 इंटू log x प्लस आता आपल्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू काय येते मायनस. मी मुद्दामून मायनस साइन असल्यामुळे ब्रॅकेट टाकून घेतला, नसेल तर ही साइन मायनस करून घ्यायची डायरेक्टली. सो फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू काय 1/, ही जी टर्म आहे त्यातनं 1 कमी होते, व्हॅल्यू 1नी कमी केली जाते. आणि टर्म रिराईट कशी करता येईल तुम्हाला 1नी कमी म्हणजे मगाशी फॉर्म्युला पण चुकला का बाबाचा. काल काय सांगितलं होतं n+1 असेल तर अच्छा n+1 सांगितला होता काल तुम्हाला मी बहुतेक. डिनॉमिनेटरला n+1 असेल कालच्या ह्याच्यामध्ये. तो आता इथे 1नी कमी करायचा म्हणजे 3/2 -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. टर्म कशी येईल 3 - 2 होईल. 3 - 2 म्हणजेच व्हॅल्यू येईल 1/2 इंटू आता टर्म येईल x⁻². पॉवर जी आहे ती हीच राहते आणि पॉवरची व्हॅल्यू येईल 1/2 -7x + c. हा जो आहे तो लक्षात घ्यायचा. हा फॉर्म्युला आपण काल बघितला होता, त्याच्यामध्ये करेक्शन मी आज जे सांगितलंय त्याच्यानुसार ही जी टर्म आहे ती मी लिहिली, ज्याच्यामध्ये पॉवर जी आहे ती 1नी कमी करायची, पॉवर 1नी कमी करायची. आणि मग व्हॅल्यू आता आपण रिराईट फक्त थर्ड टर्म साठी करून घेऊया. मायनस ही मल्टिप्लिकेशन होईल मायनस, हा डिनॉमिनेटरला आहे त्यामुळे रेसिप्रोकल फॉर्म होईल त्याचा 2 अपॉन ही टर्म परत एकदा 1/2 इंडेक्स येतो. इंडेक्स 1/2 आहे म्हणजे ती टर्म आपल्याला रूट मध्ये लिहिता येते, त्यामुळे √(x - 7x + c) हे जे आहे तेच आपलं फायनल आन्सर इथे तयार होईल. लक्षात आलं. ह्या टर्म साठी व्हॅल्यू जी आहे ती आपण डायरेक्ट फॉर्म्युला घेतलाय इंटिग्रेशन 1/x⁻n + 1 इंटू dx इज इक्वल टू -1/n x⁻n + c. हा जो फॉर्म्युला आहे जो 7 नंबरचा होता त्या फॉर्म्युल्यानुसार ही जी व्हॅल्यू आहे ती आपण रिराईट करून घेतलेली आहे. या टर्म नुसार सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा मगाशी मी जे सांगितलं त्याच पद्धतीने. आता हे एक्झाम्पल थोडंसं आपण वेगळं करूया. हे जे आहे त्याला रेसिप्रोकल फॉर्म मध्ये घेऊया. बाकीचं सगळं ऍज इट इज राहील म्हणजे ह्या टर्म मध्ये बदल नाही होणार. फक्त ह्या टर्मचं जे सोल्युशन आहे आन्सर हेच येणार आहे, आन्सर मध्ये फरक नाही येणार. फक्त x⁻n चा फॉर्म्युला जो आहे तो कसा यूज होतो ते आता आपण बघूया. इथून एवढ्या स्टेप मी फक्त खोडेल, बाकीच्या सगळ्या ऍज इट इज राहील. आता बघा याच्यामध्ये जोपर्यंत सर्व टर्म सिम्प्लिफाय होत नाही तोपर्यंत बाकीच्या टर्म ऍज इट इज लिहायच्या. का तर आपण कॉन्स्टंट c एकदाच लिहितो, त्यामुळे जरी ह्याचा आन्सर माहित असेल आपल्याला तरी ते लिहायची घाई करायची नाही जोपर्यंत जी एखादी टर्म आहे ती सिम्प्लिफाय होत नाही. आणि ती सिम्प्लिफाय झालं की सगळ्यांना मिळून एकदाच जे फॉर्म्युलेज आहेत ते एका स्टेप मध्ये रिराईट करायचे, जेणेकरून कॉन्स्टंट जे आहेत ते कॉन्स्टंट एकत्रित आपल्याला एकदाच लिहिता येतात. सो sec² x इंटू dx ऍज इट इज, दिस टर्म ऍज इट इज,
प्लस ह्या टर्म साठी आपण चेंज करूया रेस टू पॉवर मायनस मायनस, कारण रेसिप्रोकल फॉर्म मध्ये घेतो आपण -7 इंटू dx. आता मी फॉर्म्युला कुठला यूज करेन, x रेस टू n हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करेल. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू काय असते, n+1 अपॉन n+1 प्लस c. हा जो फॉर्म्युला आहे तो आता आपण यूज करून ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करूया. बाकी सगळ्याचे फॉर्म्युले मगाशीचे जे होते तेच आता आपण रिराईट करूया. टर्म येईल 3 tan x -4 log x प्लस फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू एकनी ऍड करा -3/2 प्लस 1 अपॉन -3/2 प्लस 1 -7x प्लस आता सगळ्यांना मिळून कॉन्स्टंट एकदा c. परत एकदा ही टर्म सिम्प्लिफाय करायची आणि ही टर्म सिम्प्लिफाय करायची, कच्चं कॅल्क्युलेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 + 2 अपॉन 2 म्हणजे आन्सर किती येईल -1/2. सो इंडेक्स येईल -1/2 इंडेक्सची व्हॅल्यू आणि इथे डिनॉमिनेटर येईल -1/2. त्यामुळे ही जी टर्म आहे तेवढीच रिराईट होईल. बाकीच्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज आपण परत एकदा लिहून काढूया. x raised to -1/2 upon -1/2 -7x plus c. ठीक आहे. आता ह्या टर्म मध्ये परत मायनस प्लस मायनस होईल, रेसिप्रोकल फॉर्म येईल 2 आणि इथे इंडेक्स निगेटिव्ह आहे. इंडेक्स निगेटिव्ह असल्यामुळे हा जो आहे तो डिनॉमिनेटरला शिफ्ट होईल. याच्या स्टेप्स वाढल्या गेल्या हे तुम्हाला लक्षात आलं असेल. -2 आणि इथे येईल 1 अपॉन x रेस टू 1/2 कारण ह्याचा रेसिप्रोकल आपण घेतलाय. बाकीच्या सगळ्या टर्म्स आहेत तशाच. परत एकदा फक्त ह्याच टर्मचं सिम्प्लिफिकेशन, कारण इथे व्हॅल्यू काय आहे, पॉवर रेस टू 1/2 आहे आणि पॉवर जर 1/2 असेल तर ती आपल्याला रूटच्या फॉर्म मध्ये लिहिता येते आणि म्हणूनच ती व्हॅल्यू आपण रूटच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. बाकीच्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज 2 अपॉन √x -7x प्लस c आणि हे जे आहे तेच आपलं फायनल आन्सर. मगाशीचे स्टेप ज्या होत्या ते लक्षात आल्या असतील. हा जर फॉर्म्युला यूज केला ना तुम्ही तर स्टेप ज्या आहेत त्या फार कमी लागतात आणि जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला खालचा x रेस टू n चा तर थोड्याशा स्टेप ज्या आहेत त्या वाढल्या जातात. त्यामुळे डिपेंड आहे तुम्हाला कुठला फॉर्म्युला आवडतो त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. काही एक्झाम्पल असे सॉल्व्ह करा, काही असे सॉल्व्ह करा, आपण आपल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. टर्म आहे पुढची 2x³ -5x प्लस 3/x प्लस 4 अपॉन x रेस टू 5 इंटू dx आणि ह्या टर्मचं इंटिग्रेशन घेऊया i = च्या फॉर्म मध्ये. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या परत प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे मी ह्या डायरेक्ट आता सेपरेट करू शकते. त्याच पद्धतीने ह्याचे जे कोइफिशियंट्स आहेत ते इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहू शकते. त्यामुळे टर्म येईल 2 इंटिग्रेशन क्यूब साठी 5 इंटिग्रेशन x साठी प्लस 3 इंटिग्रेशन 1 अपॉन x साठी इंटू dx प्लस 4 इंटिग्रेशन 1 अपॉन x रेस टू 5 इंटू dx साठी. सो प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तयार आहे का ते बघून घ्यायचं. पहिल्यासाठी फॉर्म्युला हाच यूज होईल, दुसरी टर्म x चा फॉर्म्युला हाच यूज करायचा. नंतर 1 अपॉन x म्हणजेच आपला लॉगचा फॉर्म्युला आहे तो लॉगची टर्म इथे येईल. इथे 1 अपॉन x रेस टू 5 जी आहे ती मगाशी जसं सांगितलं आयदर ही फॉर्म्युला यूज करा किंवा याच्यामध्ये कन्व्हर्ट करा. त्याला पॉवर काय येईल -5 असं जरी केलं तरी चालेल किंवा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपण डायरेक्ट फॉर्म्युलाचा यूज करून सिम्प्लिफिकेशन घेऊया. सो टर्म कशी येईल 2 एकनी पॉवर वाढली अपॉन 4 -5 एकनी पॉवर वाढली अपॉन 2 प्लस 3 लॉग ऑफ
एक्स प्लस 4 आणि आता मी हा फॉर्म्युला यूज करते, मायनस साइन असल्यामुळे ब्रॅकेट टाकेल 1/, एकनी कमी म्हणजेच 4x⁴ प्लस सी. सिम्प्लिफिकेशन परत ह्याच टर्म साठी करावं लागेल आपल्याला. 4 ला 4 कॅन्सल, इथे सिम्प्लिफाय होत आहे, इथे येईल 2. सो टर्म सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आली x⁴/2 मायनस 5x² प्लस 3 log x मायनस 1/x⁴ प्लस सी. हे जे आहे सॉरी इथे हे जे आहे तेच आपलं फायनल आन्सर असणार. खूप सोपं आहे हे, जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तर. त्याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते मात्र ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले जे आहे इंटिग्रेशनचे ते फार कमी ठिकाणी नंतर म्हणजे शेवटच्या स्टेपला कुठेतरी यूज करावं लागेल. सुरुवातीला कंपल्सरी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युलेज आहेत ते यूज करावे लागतील, त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आणि एकदा का सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ती टर्म आली की मग त्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायला लागेल. असा क्वेश्चन नंबर 2 आहे की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे डिपेंड आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर हा इंटिग्रेशनचा पार्ट आहे, तो आपण उद्या बघूयात. क्वेश्चन नंबर 2 हा होता क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधला एक क्वेश्चन अजून राहिलेला आहे, तो तुम्ही आता घरी सॉल्व्ह करा. कंपल्सरी 2 ते 3 वेळा सगळे फॉर्म्युले लिहून काढा. हे मात्र करेक्शन करायला विसरू नका. कालचं हे जे करेक्शन आहे ते करून घ्या आणि नंतर पाठ करा. पाठ करून सिम्प्लिफिकेशन बघा, सॉल्व्ड एक्झाम्पल कंपल्सरी सॉल्व्ह करा.